काल आपण सोयाबीनला पहिली फवारणी कोणती करायची, कोणते घटक वापरायचे असा व्हिडिओ केला होता. तर मित्रांनो, आज मी त्या व्हिडिओमध्ये कोणते घटक वापरायचे हे सांगतोय. कारण की पहिल्या फवारणीमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक चांगल्या प्रकारचं खत व्यवस्थापन घ्यायचं आहे, विद्राव्य खत. त्याच्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे. तसंच आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं. तर हे 4 घटक जर तुम्ही सोयाबीनमध्ये पहिल्या फवारणीत जर वापरला तर मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी आपल्याला मदत होते व चांगली फुलधारणा होते व सोयाबीन आपलं जास्तीत जास्त फुटवा करतं. तर नमस्कार मित्रांनो, मी केदार गिराम ॲग्रोफंड या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एक खत व्यवस्थापन म्हणजे जर तुमची जमीन हलकी असेल किंवा भारी असेल तर मित्रांनो हलक्या जमिनीसाठी तुम्ही 19-19 हा घटक वापरू शकता NPK मधला. आणि जर मित्रांनो तुमची जमीन जर काळी चांगली असेल आणि त्यामध्ये सोयाबीनची वाढ चांगली झाली असेल तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही 19-19 न वापरता त्याच NPK मधला MOP 1261 पण हा MOP घटक घेऊ शकता. त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते व 19-19 वापरल्यामुळे सोयाबीनची शाखे फुटवा पण होऊ शकतो व वाढ पण होऊ शकते. पण जर तुमची कमी वाढ झाली असेल सोयाबीनमध्ये तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही 19-19 वापरा. आणि जर सोयाबीनची जास्त वाढ झाली आहे पण त्यासाठी फुटवा कमी आहे तर तुम्ही 1261 वापरू शकता. तर हे झालं आपल्याला खत. तर आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला चांगल्या कंपनीचं टॉनिक घ्यायचं. तुम्हाला मी काल म्हणलं होतं एक टॉनिक वापरल्यानंतर सोयाबीनचा हा ट्रेस हा जातो. तर मित्रांनो, आपण काय शेतामध्ये तणनाशक मारतो किंवा कोण तणनाशक मारतात किंवा कोणी मारत नाहीत. पण मित्रांनो, तणनाशक जर मारलं सोयाबीनला तर सोयाबीनवर एक प्रकारचा ताण येतो. जे वरचे कवळे पाणी असतात ते तणनाशकामुळे पाणी जळून जातात. तर तुम्हाला दाखवतो की तणनाशकामुळे काय काय परिणाम होतात. आता या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी केली आहे. गवताचा तर नायनाट झाला आहे. गवतासाठी आपलं कोणतं औषध वापरायचं मी तो व्हिडिओ केला. तणनाशकासाठी कोणतं औषध योग्य आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि त्यासाठी हा तण बघा कुठे कुठे गेले, कुठे कुठे राहिले. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे बघा तुम्ही सोयाबीनची वाढ इथे थोडीफार कमी झाली आहे. हा पूर्णपणे हा एकच वाढला आहे पण ह्याची फांदी वाढली नाही मित्रांनो. तर ह्याची फांदी वाढण्यासाठी आपण 1261 हा खताचा वापर करतोय, असं जेणेकरून ह्या 4 फांद्या जोमदारपणे वाढ होईल. परत आपल्याला हा ट्रेस आला मित्रांनो सोयाबीनवरती एक प्रकारचं तुम्ही पाहू शकता. याची पाणी थोडीफार पिवळी पडलीत. तुम्ही हे बघा, ह्याची पाणी थोडंफार पिवळी पडले तर यावरती पानावरती डाग पण आलेत, काळे काळे. तर हे डाग आलेत म्हणजे यावरती बुरशी पण आले आणि या सोयाबीनची वाढ थोडी कमी झाली. तर मित्रांनो, सोयाबीनच्या वाढीसाठी व हा ट्रेस आलेला ह्या सोयाबीन ह्या ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक म्हणजे मित्रांनो पिया एनरिटेसचं बायोविटा एक्स वापरतो मी. तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या टॉनिकमध्ये समुद्र शेवाळ आहे. समुद्र शेवाळीमुळे आपल्या सोयाबीनला काय येत असतं, जो ताण आला असतो सोयाबीनमध्ये तणनाशक मारून तो ताण येतो हा सोयाबीन बाहेर काढतो सोयाबीनला. आणि तसंच आपल्याला ऊन, वारा, पाऊस हा आर्द्रतामध्ये जर वातावरणामध्ये जर बदल होत असतो, रोज रोज पाऊस येतो, रोज ऊन पडत असतं व काही प्रमाणात कुठे भागात कुठे कुठे पूर्ण ढगाळ वातावरण असतं. तर ह्या ढगाळ वातावरणामुळे आपलं सोयाबीन कायमध्ये ट्रेसमध्ये जात असतं. तर मी ह्या ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मित्रांनो हा टॉनिक भरपूर पद्धतीने मदत करू शकतो सोयाबीनला. आपली तसेच आपली शाखीय वाढ सुद्धा होऊ शकते. त्यामध्ये आपल्याला जे सोयाबीनची जी शाखीय वाढ होणार आहे, आता समजा हा सोयाबीन आहे तर हा सोयाबीनचा एकच काडी फुटल्या मित्रांनो तांबडा रानामध्ये, तर याची हा हिते एक फाटा फुटावं, हिते एक फाटे फुटावं, जास्त फुटवा करावं यासाठी हे पण हा टॉनिक काम करतो मित्रांनो. तर बाजारपेठेमध्ये भरपूर प्रकारचे टॉनिक आहेत मित्रांनो. तुम्ही PI इंडस्ट्रीजचं बायोटा एक्स पण घेऊ शकता. व्यतिरिक्त भरपूरपणाने टॉनिक आहेत मित्रांनो मार्केटमध्ये. त्यासाठी तुम्ही मायक्रोन्यूट्रंट घेऊ शकता, कॉम्बे घेऊ शकता. जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते पण तुम्ही फवारणी करू शकता. पण मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे. पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही बायोविटा वेक्स वापरून घ्या, त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. तुम्ही इथं पाहू शकता हे सोयाबीन कुठे कुठे पिवळं पडले. तुम्ही हे बघा, हे पान हिरवं आहे आणि हे पान पिवळं आहे. तर हे पिवळं पडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो यावरती एक प्रकारची बुरशी आली आहे. पिवळेपणा आलेला असतो, बुरशी आलेली असते, तांबडी बुरशी आलेली असते, काळी बुरशी आलेली असते, पानावरती वेगवेगळे डाग पडलेले असतात व पाने हिरवी न राहता मित्रांनो पिवळसर थोडं डार्कनेस कमी दाखवतो. तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं चांगल्या पद्धतीचं. तर ह्या चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक म्हणजे तुम्ही एक प्रकारे 22 घेऊ शकता किंवा M45 घेऊ शकता. हे महादांचं असतात किंवा UPLचं असतात. पण ह्या दोन्ही घटकाचा एकच घटक म्हणजे मित्रांनो UPLचं साफ. तर मित्रांनो, हा साफ काय करतो माहिती आहे का, तर हा साफ ह्या बुरशीला घालवतो. तुम्ही जर फवारणी केला त्या सोयाबीनवरती तर हे पिवळे डाग, जे काही पानावरती डाग आलेले असतात तुम्ही पाहू शकता. हे जे पिवळे डाग, हे चट्टे, हा पिवळसरपणा, हा पानाची जी क्वालिटी खराब झाली आहे तर हे पानाची पूर्ण क्वालिटी मित्रांनो हा साप सुधारतो. तर मित्रांनो, हा सापचं कामच की पूर्ण बुरशीवर घालवतो झाडावरची. अशी काय पानावरती डाग झालेत मित्रांनो, हेच डाग पुढे जाऊन पूर्ण पान खराब करतात व आपलं सोयाबीनचं उत्पादन कमी शकतं. कारण की पान जर खराब झाले तर मित्रांनो प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते, पान कमी लागतं झाडांना व पान कमी लागल्यामुळे खत पण आपल्याला कमी ऑब्झॉर्ब होतं सूर्यामध्ये. जे आपण वातावरणामध्ये जे खत निर्माण करण्याची शक्यता असते सोयाबीनमध्ये तर ते शक्यता मित्रांनो कमी होत असते. परत आपल्याला
पान खराब होतात मित्रांनो. पान खराब झाले की आपल्याला फुलधारणा चांगली होत नाही. फुलधारणा चांगली झाली की आपल्याला शेंगा पण चांगल्या लागत नाही. शेंगा चांगल्या लागत तर उत्पादन कमी होऊ शकतं. बुरशी झाल्यानंतर आपल्याला त्याच फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं. तुम्हाला मी काल सांगितलं कीटकनाशकाचा किती प्रभाव असतो सोयाबीनवरती पहिल्या फवारणीमध्ये. तर मित्रांनो जर तुम्ही तणनाशक मारला असेल तर त्याचमध्ये 10 दिवसांनी तुम्ही जर हे फवारणी घ्यायची आहे सोयाबीन पहिली फवारणी, तर त्या पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक काय घ्यायचं मित्रांनो, तर तुम्हाला जागी जागी आळ्या पडलेल्या दिसत तुम्हाला दाखवतो मी. आता ही सोयाबीनची पानं कातर मित्रांनो लक्षात घ्या. तर ही ते आळी तर दिसत नाही पण हे पान कातरून गेले. पण ही मित्रांनो उडते किडे पण असू शकतात, उडते भोंगे पण असू शकतात. खोडाळी जी असते, मरखोळी, मुळकूज, परत पानावरती पाने खाणारी आळी, उंटाळी, उडते भोंगे, जे खूप प्रकारच्या आळ्या असतात मित्रांनो सोयाबीनवरती. पांढरी आळी, लाल आळी, परत हिरवी आळी जी पानं कातरत असते. तर मित्रांनो थ्रिप्स पण पडू, मावा, अशा प्रकारे भरपूर कीटकांचा प्रादुर्भाव सोयाबीनवरती होऊ शकतो. पण ह्या सोयाबीनवरती जे पूर्ण कीटकांचा नायनाट करण्यासाठी मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये आलिका वापरू शकता मित्रांनो. सजंटा कंपनीचा आलिका, त्यामध्ये तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये ते पण वापरू शकता. ते नाही मिळाल्यास मित्रांनो तुम्ही क्लोरोफायरिपास 50% किंवा 80%, त्यामध्येच सायपरमेथ्रिन 5% ही जर फवारणी केला तर मित्रांनो आपल्या कीटकांपासून सोयाबीनचं रक्षण होतं. क्लोरोफायरिपास मित्रांनो हा सोयाबीनवरती गॅस निर्माण करतो. जिथे पडले तिथे पण हा आळी मरते आणि जिथे नाही पडलं तिथे हा गॅस निर्माण करून ते आळ्या, तुडतुडे, जे काही उडणाऱ्या किडे वगैरे असतात त्या किडींचा पूर्ण नायनाट करतो व पाने खाणाऱ्या आपल्या आळ्यांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला जे भुंगे, खोडाडी, मुळकूज हे जे असते, आता तुम्हाला दाखवतो ह्या पानामध्ये आळ्या मित्रांनो. त्या पानामध्ये आळी आहे कसं ओळखायचं, तर ह्या पानामध्ये किड्यांना अंडी घातलेली असतात आणि ते अंडी लपून ठेवून हे पान झाकलेलं असतं. तर तुम्हाला मी पान उघडून दाखवतो यामध्ये आळे किती आहेत. ह्या प्लॉटमध्ये आळीचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. तुम्हाला हे पान तोडून दाखवतो मी. ह्या पानामध्ये आळी आहे. तर हे पानाने आळी कशी गुंडाळी हे तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, ह्याला मी फोडून तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्हाला दिसते या पानामध्ये आळी झाली आहे. ह्या अंड्यातून आळीचं रूपांतर झाले मित्रांनो, लक्षात घ्या. तर तुम्हाला मायक्रोमध्ये दाखवतोय, कारण की हे आळी तर साध्या डोळ्यांनी कॅमेऱ्यात नाही दिसणार. तर हे पानात गुंडाळलेली आळी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. भरपूरपणे तुम्ही ते पान काढून बघा. तुम्ही पान गुंडाळे का तो एकदा ऑब्झर्व करून बघा. शेतात येऊन निरीक्षण करा, तुम्हाला ते पानामध्ये आळी दिसेल. तर ते पानामध्ये आळी जर झाली असेल मित्रांनो आपल्याला त्वरित कीटकनाशक फवारणी करायची आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही दिवस किती असू द्या सोयाबीनची तुम्ही तणनाशक मारला असेल किंवा न मारला असेल. पाणी 3 ते 4 प्रकारची जर झाली असेल सोयाबीनची, तर 3 ते 4 प्रकारे जर पाणी जर वाढले असेल सोयाबीन, तर तुम्ही फवारणी करायला सुरुवात करा. तर मित्रांनो काही शेतामध्ये तुम्ही पाणी कातरलेले बघायला असेल तर पाणी एडी वाकडी झालेली असतात, पाणी गुंडाळलेले असतात. तर ह्या प्रकारे पाण्याची जाळी तयार झालेली असते. म्हणजे या सोयाबीनवर आपल्याला आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशक वापरतो तुम्ही. आलिका वापरू शकता किंवा क्लोरोफायरिपास, सायपरमेथ्रिन हे दोन्ही पण वापरू शकता म्हणतो. या घटकासोबत मित्रांनो आपल्याला एक चांगलं सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं आहे. स्टिकर वापरल्यानंतर मित्रांनो जेणेकरून पाऊस वगैरे येईल, फवारणी केलं तर ते पानावर ते चिटकून धरल. तर सिलिकॉन बेस स्टिकर वापरल्यामुळे ज्या पानावर थेंब पडलेला असतो तर ते हा पसरला जातो. तर पसरल्यामुळे पानाला चिटकला जातो. तर चिटकला तर ते मित्रांनो लगेच जर पाऊस आला तर मित्रांनो 1 तासभरात जर पाऊस आला तर त्याचा औषध मारायला आपल्याला धुवून जाणार नाही. फवारणी करते वेळेस मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा असला तरच मित्रांनो फवारणी करा. जर ओलावा नसेल, अशी वाळी जर माती असेल तर मित्रांनो तुम्ही तणनाशक फवारा किंवा टॉनिक फवारा, याचा पूर्ण रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही. कारण त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला फवारणी करताना पाणी हे स्वच्छ वापरायचं मित्रांनो. गढूळ पाणी, नाल्यातलं, ओढ्यातलं जे पाणी साचलेलं असं तर शेताकडे मित्रांनो पाणी नसलेलं असं, त्यामुळे तुम्ही ओढ्यातलं कुठलं पण पाणी घेऊन, तर मित्रांनो तसं नाही करायचं आहे. चांगलं स्वच्छ पाणी वापरायचं आहे. तर स्वच्छ पाणी वापरलं तरच मित्रांनो आपल्याला प्रॉपर रिझल्ट भेटू शकतो. फवारणी उन्हात टाळायची, आपल्याला उन्हामध्ये फवारणी करायची तुम्हाला सांगतो. जर 11च्या आत किंवा 4च्या नंतर हे करा. उन्हात जर फवारणी केला तर हा उन्हाचा पण रिझल्ट कमी होऊ शकतो. की तो सकाळी 11च्या आत करा, कारण 4ला नंतर पावसाची शक्यता असते. परंतु तुमच्या भागात कोणती फवारणी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यामध्ये तणनाशकाची फवारणी चालू आहे का टॉनिकाची फवारणी झाली आहे. काही काही भागांमध्ये अल्निनोमुळे मित्रांनो फवारणी ही लेट आहे आणि पेरणी ही लेट आहे मित्रांनो. सध्या कुठे कुठे पेरणी सध्या चालू आहे, कुठे कुठे तणनाशक माशाचं मारायचं चालू आहे, तर कुठे कुठे सोयाबीनची पहिली फवारणी पण चालू आहे. अशा त्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, मेसेज करा. कुठली अडचण असेल तर ती दूर करतो. धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढल्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो जे तुम्ही घटक घेतला ते सोयाबीनमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक जे काही खत असेल तर त्या घटकाचं योग्य प्रमाण किती, योग्य फवारणीची वेळ किती व फवारणी करताना काय काळजी घेतली पाहिजे व फवारणी करण्याची योग्य पद्धत काय हे सांगणार आहे. धन्यवाद.